आणि जय श्रीराम मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र सर्वांना. रिसेंटली 3 दिवसापूर्वी नाच ग घुमा याचा ऑफिशियल टीजर रिलीज झाला आहे. काही दिवसापूर्वी त्यांचं ऑफिशियल प्रोमो सॉन्गसुद्धा रिलीज झालं होतं. नाच ग घुमा टायटल ट्रॅक अतिशय सुंदर आहे. मला खूप आवडलं, खूप एन्जॉय केलं मी त्या गाण्यावरती. आता इंस्टाग्राम रील्सवरती पण मुलींच्या, बायकांच्या सगळ्यांचे एवढे रील्स येतात, कारण त्यांनी काहीतरी बक्षीस जाहीर केलं आहे त्या गाण्यांवरती वेगवेगळ्या रँकिंगसाठी. सो प्रचंड मोठी जोरात कॉम्पिटिशन चालू आहे सगळ्यांमध्ये आणि ते खूप जोरात प्रमोट आहे नाच ग घुमा म्हणून. आणि त्यात आपली फेवरेट कास्ट आहे. एक तर मुक्ता बर्वे, ज्यांनी आपला मुंबई पुणे मुंबईचा प्रवास खूप सुंदर केला स्वप्नील जोशींबरोबर. पण स्वप्नील जोशी याचे निर्माते आहेत. त्यांच्यासोबत सेकंड लीड आपली हास्य जत्रा फेम आणि आपली सर्वात आवडती लाडकी नम्रता संभेराव, जिच्या मॅडलेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव असं तिला म्हणतात. सो दे बोथ आर इन द लीड, फॉलोड बाय सुकन्या मोने अँड अजून कोण आहे, दुसऱ्यांचं नाव विसरलं. एक लहान मुलीचं नाव काहीतरी मायरा म्हणून आहे लहान मुलीचं नाव. सो आय एम सिंगर फॉर द फर्स्ट टाईम. सो चांगली मोठी कास्ट आहे. मी आत्ता चौथ्या आणि पाचव्या लीडचं नाव विसरलं. त्यातल्या एका यांची आई घेतली आहे, नम्रताची आई घेतली आहे आणि ती ह्याच्यात होती चिवची चौका. सो आत्ता या क्षणी मी तिचं नाव विसरलं. जे नेहमी होतं ॲज युजल तेच आत्ता माझ्याबरोबर झालेलं आहे. बट सो एनिवेज, आपण नाव विदाउट फर्दर ड्यू आपण या टीझरमध्ये आपण इन्व्हेस्ट होऊया, एन्जॉय करूया, बघू काय वेगळी कन्सेप्ट आहे यात. अरे काय गोड दिसतात दोघी. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. ते खरंय. बंद करा ना तो फोन. नाही 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 नाही, मला नाही जमायचं. आहा आहा. अहो आत्ता घाई आहे ना, आता नका ना बोलू फोनवर. 7:30ची वेळ नाही यांची, येतात 8 वाजता. अहो ताई, ते ना बस नाही भेटली मला म्हणून. एक मिनिट, तुम्ही दांडी वगैरे मारणार आहात का काय? ऍक्शन झालं ना रस्त्यावर. अशा ताई बुरशी काय कमाले, घारगे करायचे होते हो मला. कमी 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 केवढं तेल आहे ते. असं ताई काय कमीच करणार होते मी. थँक्यू आशाताई. गो टू हेल्थ. अरे हा भाडीपाचा भाऊ. तुमच्यामुळे भोपळाही गेलाय कचऱ्यात. काय सगळं विसरता आता. विसरतो ना, माणूस आहे म्हणलं विसरणार. आता तुम्ही नाही का पाकिट विसरल्या. अच्छा, आता माझ्याशी बरोबरी करणार. अहो नाही, मी पगार देते ना वेळेत तुम्हाला, मग तुम्ही वेळेत या ना. तिसरं महायुद्ध झालं ना तर हे काम मला बायांच्या टंचाईमुळे होईल, घेऊन ठेवा. 1 मे 2024. खूप सुंदर ट्रेलर आहे, सर्वात हिलॅरियस ट्रेलर आहे. हा, जे टिपिकल घरात प्रत्येक बाई कामामध्ये बाईचं होतं तेच दाखवलं आहे आणि ही कॉन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे. युजली कोणी घेत नाही. मराठी चित्रपट असो, कुठल्याही चित्रपटात असो एवढं घेतलं जात नाही. हे घेतल्याचा आनंद मला खूप होते खरं सांगायचं तर. असं खरंच वाटतं शेजारच्या घरातलाच तमाशा बघतोय आपण. आणि नम्रता खरंच फॅन्टॅस्टिक काम करते. तिचे रोल्सचं तर काय बोलायचंच नाही, कारण एवढे वेगवेगळे रोल्स ती हास्य जत्रातच एवढे कॅरेक्टर्स निभवते आणि इतकं छान निभवते, इतके वेगवेगळे निभवते. सुमारिया चौगुलींच्या ह्याच्यात त्यांनी मेडचं कॅरेक्टर केलेलं आहे. सो त्यांना मेडचं कॅरेक्टर करणं काही वेगळं नाही आहे. पण यात सुद्धा आता पुढे काय वेगळं यांनी केलं आहे त्याचा आता ऑफिशियल ट्रेलर आल्यावर अजून कळेलच आपल्याला. हे टीझर होतं, पण खरं सांगायचं तर थोडं आपण जरा टीझरनं मराठी इंडस्ट्रीने थोडे चेंजेस खरं तर करायला हवे. टीझरचं टायमिंग 35 to 40 सेकंड आणि ऑफिशियल ट्रेलरचं टायमिंग 2 minutes 20 secondsच्या वर शक्यतो नको खरं तर, कारण बरेच मोठे मोठे 3-3 मिनिटाचे ट्रेलर असं अख्खा प्लॉट देऊन जातात शक्यतो. काही सरप्राईज एलिमेंट्स गिव्ह करून जातात, पण ते थोडंसं कमी केलं पाहिजे. विथ दॅट सेड एनिवेज, मला खरंच ही कॉन्सेप्ट खूप आवडली. खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. ते भाडीपामधले ते हिरो आहेत, त्यांचं नाव पण नाही माहिती मला, एवढं मी नाही बघितलं त्यांचं कंटेंट. आणि ओके, निर्माते कोण कोण आहेत? मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील. ओके, भरपूर सारे निर्माते आहेत रे एवढ्या कास्टसाठी. हां, दिग्दर्शकच परेश मोकाशी आहेत. बाकीची कास्ट अजून रिव्हील नाही करी, फक्त या चौघांनाच रिव्हील केलेलं आहे या एवढ्याशा टीझरमध्ये. सो आता बघू ऑफिशियल ट्रेलरमध्ये बाकीची कास्ट कशी रिव्हील होती आहे. आणि
खरे प्रत्येक स्त्रीच्या मागे, यशस्वी स्त्रीच्या मागे एक कामवाली बाई असते. हे नक्की आहे. बरोबर वाक्य घेतलेलं आहे. थिएटरात आहे 1 मे पासून. 1 मेला आहे महाराष्ट्र दिन, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे रिसेंटली जाहीर झाले की आपल्या संबंध भारतात हा मराठीमध्ये हा 50,000वा सिनेमा आहे. नाच गं घुमा हा 50,000वा सिनेमा आहे जो रिलीज होत आहे थिएटरमध्ये. सो खूप खूप शुभेच्छा या पिक्चराला. खूप खूप शुभेच्छा नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वेंना. खूप धमाल करा. हां, आय होप खूप धमाल केली असेल रात्री या मूवीमध्ये यांनी. सो आणि ही धमाल आम्हाला बघायला आवडेल. अप्स अँड डाऊन्स, लिप्स, बाउन्सेस सगळं आम्हाला बघायला आवडेल. सो विथ दॅट सेड, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब टू माय चॅनल. आपण पुन्हा भेटू दुसऱ्या ट्रेलर रिॲक्शनी. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.